नमस्कार रसिक श्रोत्यां मायबापांचं मी पुन्हा सिटी न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत। आपण आज एक खास विशेष व्यक्तीशी गप्पा करणार आहोत। ते आहेत सत्यशोधक चित्रपटाचे लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक प्राध्यापक निलेश जळमकर यांच्याशी। नमस्कार जळमकर सर, आपलं मनापासून आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। थँक्यू। मित्रांनो, एक नवीन विषय तुमच्या समोर आम्ही आज सिटी न्यूजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत। आज धकाधकीचं वातावरण आहे। लोक चित्रपटगृहामध्ये जाऊ इच्छित नाही, घरातच त्यांनी इडियट बॉक्स समोर बसून आपलं चित्रपट पाहणं सुरू केलेलं आहे। या कालावधीत व्यवस्था वेगळीच असताना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री ज्योतिराव फुले यांच्या एकंदर संघर्षावर आधारित असलेला चित्रपट सत्यशोधक प्रदर्शित झालेला आहे। ज्यांनी कॉलेज जीवनामध्ये या चित्रपटामध्ये कसं काम करावं किंवा नाट्य क्षेत्रामध्ये कसं जोडून घ्यावं, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, जे विदर्भ महाविद्यालय म्हणून परिचित आहे, तिथे ज्यांनी पदवीचे धडे घेतले असे निलेश जळमकर, जे अकोल्याचे भूमिपुत्र आहेत, त्यांचा पहिला चित्रपट जो संत गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित आहे, डेबू, त्यानंतर स्थानिक राजकारण कसं असलं पाहिजे आणि त्या राजकारणापायी माणसाचं मरण कसं होतं यावर आधारित त्यांनी चित्रपट दुसरा केलेला आहे, नागपूर अधिवेशन। त्यानंतर आसूड शेतकऱ्यांच्या सामाजिक समस्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आसूड या चित्रपटाच्या माध्यमातून। छत्रपती शिवाजी महाराजांवर सह्याद्री हे महानाट्य त्यांनी निर्माण केलं। आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की आज अतिशय मनोरंजनाचा काळ आहे, जागतिकीकरणाचं युग आहे, यूज अँड थ्रोची पॉलिसी सध्या सुरू आहे। लोकांना केवळ मनोरंजन पाहिजे आहे, प्रबोधन नको। पण या काळामध्ये सुद्धा आपण लोकांची नस पकडता येईल का? त्यांच्यासमोर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री ज्योतिराव फुले या दाम्पत्याचा संघर्ष अतिशय ताकदीनं सत्यशोधक या चित्रपटात मांडलेला आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रभर अख्ख्या लोकांनी, अख्ख्या प्रेक्षकांनी, अख्ख्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तो डोक्यावर घेतलेला चित्रपट म्हणजे सत्यशोधक। आणि हा चित्रपट निर्माण करणारे, ज्यांचं संवाद लेखन त्यांनी केलं, कथा लिहिली, पटकथा लिहिली आणि अतिशय सुंदर दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक आज सिटी न्यूजच्या या रंगमंचावर उपस्थित आहे। निलेश सर, आपलं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे। थँक्यू। रसिकांच्या मनातल्या काही शंका कुशंका ज्या आहेत, ज्या सर्वसामान्य चर्चेमध्ये येतात, त्या संदर्भातली मी भूमिका आपल्यासमोर मांडतो। त्यांचेच प्रश्न तुम्हाला आहेत। मला एक प्रश्न असा पडलेला आहे या ठिकाणी की आता प्रबोधनाची गरज वाटत नाही समाजामध्ये। सगळे टी व्ही चॅनल सुरू आहे, इंटरनेट सुरू आहे, सगळंच काही सुरू आहे आणि टी व्हीवर समोर बसले की सगळं नाटक, सगळं त्यांना दिसतं। लहान लहान मुलंसुद्धा आपापल्या परीनं सगळं चित्रपट पाहत असतात। या काळामध्ये आपल्याला प्रबोधनाचा चित्रपट काढण्याची संकल्पना कुठून सुचली? नाही, काय झालं की हा एक बायोपिक आहे आणि बायोपिक मी नेहमी इतिहासाच्या पात्रांच्या प्रेमात होतो, इतिहासात रमलेला आहे, त्याच्यामुळे मला या पात्रांविषयी प्रेमच आहे। जसं तुम्ही आता परिचयातच सांगितलं की डेबू माझा पहिला, त्यानंतर वसंतराव नाईकांचा महानायक केला आहे, त्यामुळे या ऐतिहासिक पात्रांच्या, या व्यक्तित्वांच्या मी नेहमी प्रेमात राहिलेला। आणि जेव्हा मी हे पात्र पाहत होतो, अनुभवत होतो, वाचत होतो, त्याचा अभ्यास करत होतो, त्यावेळेला मला प्रकर्षाने एक गोष्ट वारंवार जाणवत होती, ती म्हणजे या सर्वांच्या मुळाशी कुठेतरी महात्मा फुले आहेत। कारण बाबासाहेब आणि महात्मा फुलेंचं नातं वेगळं सांगण्याची गरज नाही, ते अवघ्या जगाला माहिती आहे। पण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हेही महात्मा फुलेंना गुरु मानतात। त्यानंतर
वसंतराव नाईक ज्यांचा मी सिनेमा करायला घेतला तेही महात्मा फुलेंना गुरु मानायचे आणि या सर्व विचारांचं किंवा या प्रवाहाचं उगमस्थान हे महात्मा फुलेंमध्ये होतं. आणि मग जेव्हा महात्मा फुले हे मला काही वेगळं नव्हतं की हे मी त्या आधीच त्या सगळ्या अभ्यासात होतोच, परिचयात होतोच, त्या व्यासंगात होतोच. पण जेव्हा मग ही सर्व समविचारी मंडळी यायला लागली, निर्माते जुळायला लागले आणि मग हा सिनेमा घडला. आता विषय असा आहे की तुम्ही या मनोरंजनाच्या युगामध्ये प्रबोधनाचा विषय मांडताना कुठल्या धाडसाने येता किंवा कुठल्या एका म्हणजे काय आहे असं की ज्याच्यामुळे आपण हे करतोय. तर मला असं वाटतं की आता एक सांस्कृतिक प्रदूषण होते आहे, म्हणजे प्रेमाच्या व्याख्या बदलायला लागल्यात. आपण आपल्या काळातल्या जेव्हा लव्ह स्टोरीज, तुमच्या माझ्या काळातल्या आपण कॉलेजला असतानाच्या जेव्हा लव्ह स्टोरीज सिनेमातून यायच्या त्यावेळेला त्याच्या एक हळुवारपणा होता, एक सहजता होती आणि एक छान असा कुठेतरी पडदे आडपडदा आणि एक लपवाछपी होती थोडी. पण आता जे खुलं खुलं येते आहे आणि एक त्याला एक वाईल्डनेस आला, ज्याला ॲनिमल म्हणू आपण, बरोबर, असे विषय यायला लागले. आणि आता कुणीतरी जबाबदारी ती घ्यावी लागेल की तुम्हाला या पिढीला, जी पिढी या सर्व प्रवाहात वाहत जाते आहे, या पिढीला त्यांच्या भाषेत मनोरंजनही देता आलं पाहिजे आणि सोबत 4 चांगले विचारही त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजे. या प्रामाणिक प्रयत्नातून हा सिनेमा बनावा असं वाटलं. म्हणजे तुमचं म्हणणं येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही या चित्रपटाच्या नक्कीच, कारण चित्रपट हे माध्यम आहे येस, आणि प्रबोधनाचं माध्यम आहे आणि चित्रपट हा आरसा असतो आणि लोक चित्रपटाचं अनुकरण करते ही पिढी. कारण ज्या फॅशन्स येतात त्या सगळ्या गोष्टी येतात. मग तुम्ही त्यांना काय देताय? मला माहिती आहे सर्व जंगलाला आग लागलेली आहे, पण तुम्ही ती छोटीशी गोष्ट ऐकली असेल, आपण ती लहानपणी ऐकलेली, ती चिमणी तिच्या चोचीत एक पाण्याचा थेंब घेऊन जाते, त्या थेंबाने ती आग विझणारी नसते, पण तो एक तिचा सकारात्मक प्रयत्न असतो. हाही माझा एक सकारात्मक प्रयत्न आहे या सांस्कृतिक प्रदूषणाच्या काळात, या लागलेल्या वणव्याच्या काळात. मला माहिती नाही कितपत मी ते विझवू शकेल, पण मी एक सकारात्मक प्रयत्न करतो. तुमचा या प्रयोग अतिशय महत्त्वाचा वाटला या संदर्भात की म्हणतात की नाही की वृक्ष नाही, वेल नाही, रोप नाही, कोंब नाही, पावसाळे संपले आणि पावसाचा थेंब नाही, हे कसे मुरदाळ पक्षी, ही कशी लाचार गुंगी, सारे रान पेटल्याने एक साधी बोंब नाही. आता साधी बोंब नसताना तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रयोग केला. म्हणजे इकडे छत्रपती शिवरायांना आपले गुरु मानणारे महात्मा फुले, बाबासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानतात, कुठेतरी पंजाबराव देशमुख महात्मा फुलेंना मानतात आणि मध्यवर्ती कल्पना जेव्हा तुम्ही म्हणता, मला चित्रपट मी पाहिलेला तो चित्रपट आहे, त्या चित्रपटामधली जी संकल्पना तुम्ही मांडली, अतिशय जे तुम्ही बोलतात म्हणजे बोले तसाच आले, त्याची वंदावी पाळले तुम्ही, जे लिहिलं संवाद अतिशय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा संवाद तो आहे. आपलंसं वाटतं महात्मा फुले मी पाहिलं नाही, प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलं नाही, पण महात्मा फुले कसा असेल, त्यांचा संघर्ष कसा असेल हे चित्रीकरणातून सिद्ध झालेलं आहे. पण मला एक असं वाटतं की आता हॉलिवूडचा जमाना आहे, बॉलिवूडचा जमाना आहे, या जमान्यामध्ये संवादाला काही महत्त्व नाही, ॲक्शन फिल्म ज्याला जास्त महत्त्वाचं स्थान आलेलं आहे. पण या चित्रपटामध्ये तुम्ही संवाद जे लोकांच्या जीवाशी भिडतात, म्हणजे त्यांना त्यांच्या संवेदना जागृत करतात, असं का वाटतं तुम्हाला की का तुम्ही म्हणजे हे सगळं लिहिताना तुम्हाला तुमची काय भावना होती? नाही, काय होतं की एकतर पहिल्यांदा मी जेव्हा सिनेमा लिहायला गेला तेव्हा मला भाषेची आव्हानं होती. भाषेची आव्हानं यासाठी होती की महाराष्ट्रामध्ये एक तर मुस्लिम राजवटी असल्यामुळे हिंदीचा शिरकाव आलेला होता भाषांमध्ये, बोलीभाषांमध्ये, त्यामुळे हिंदीतले शब्द भरपूर आलेले. शिवाय ब्रिटिशांचं कंपनी सरकार आलेलं होतं, त्याच्यामुळे इंग्रजी शब्दसुद्धा भाषेत आलेले होते. आणि अशा वेळेस महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी आत्या होती सगुणाबाई, तीसुद्धा छान इंग्लिश बोलायची. ही खूप लोकांना माहिती नाही की निरक्षरबाई ही छान इंग्लिश बोलायची, कारण ती तिथे त्या इंग्रजी अधिकाऱ्याकडे कामाला असायची. त्याच्यामुळे इंग्रजी भाषेचाही शिरकाव झालेला. त्याच्यामुळे हे भाषा आणि हे संवाद लिहिताना ह्या सगळ्या चौकटी मला सांभाळाव्या लागल्या. ह्या पहिल्या गोष्ट, कारण ते त्यावेळेसचं भाषा दिसायला पाहिजे, जाणवायला पाहिजे. मग हिंदी मिश्रित मराठी होती, त्याच्यामध्ये इंग्लिशचा प्रभाव झालेला, शिरकाव झालेला, असं ते भाषेचं तंत्र होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, संवादाचा आशय खूप महत्त्वाचा होता आणि हे खूप मोठं आव्हान होतं संवाद देतं. कारण महात्मा फुलेंना आणि त्यांच्या संवादाला मांडणं हे सोपी गोष्ट नाही आणि ते आजच्या काळातही सोपी नाही. आज 200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी ज्या प्रखरतेनं ते सर्व विचार मांडलेत आणि ज्या पद्धतीनं आक्रमकतेने ते समाज प्रबोधन त्यांनी केलं,
प्रहार केले रूढी परंपरांवर, ते आजही सांगताना, मांडताना, बोलताना एक धाडस पाहिजे वेगळं. पण जेव्हा तुम्ही महात्मा फुलेंचा विषय घेताय त्यावेळेला मला वाटलं ही संधी आली आहे आपल्याला. कारण याच्या आधी 1954ला तो प्रयत्न झाला आहे सिनेमाचा, मोठी मोठी माणसं होती, प्र के अत्रेंनी तो प्रयत्न केला पण तो सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. कारण महात्मा फुलेंना सांगणं मांडणं, कारण त्यांची प्रतीकं पूजणं आम्हाला सोयीचं आहे, पण त्यांचे विचार समाजाला पोहोचवणं हे सोयीचं नाही आहे प्रत्येकाला. महात्मा फुलेंचं जर तुम्ही लिटरेचर पाहिला, तुम्ही वाचला, तुम्ही प्रदर्शित केलेलं आहे, ते महात्मा फुलेंचा आसूड कसा असेल म्हणजे ते वाचनातून तेवढा आसूड स्पष्ट होत नाही जो तुम्ही चित्रपटातून आसूड ओढण्याचं काम. तर मी तेच म्हटलं की मी काय केलंय की खूप त्यामधले असे प्रसंग आहेत की ते मी जसेच्या तसे जर घेतले असते महात्मा फुलेंच्या शब्दातले तर ते आणखी प्रखर झाले असते. कदाचित एक आग डोह उठला असता महाराष्ट्रात. मी त्या सर्व सूर्याच्या तेजाला चंद्राच्या शीतलतेत परिवर्तित केलं, सिनेमाच्या भाषेत मांडलं आणि मग तो सिनेमा लोकांना हवावासा वाटला. पण तरी त्या सूर्याचं तेज मी कुठे कमी होऊ दिलं नाही, तडजोडी केल्या नाहीत, कॉम्प्रोमाइज केलेला नाही. तर महात्मा फुलेंनी तर खूप भेदक आणि खूपच प्रखर मांडलेला आहे. महात्मा फुलेंचा गुलामगिरी असेल तर त्या काळातली गुलामगिरी तुम्ही इतकी स्पष्ट दाखवली की लोकांना वाटतं की अशी गुलामगिरी असेल. ते पुस्तक पाहून नाही जाणवत, ते आसूड पुस्तक पाहून नाही जाणवत, अखंड काव्य रचना वाचून नाही जमत, पण त्याच्यामधलं तुम्ही शब्दरचना असेल किंवा तुम्ही नुसतं टायटल सॉन्ग जरी असेल, आदरणीय चंदू पाखरे सरांनी जे टायटल सॉन्ग लिहिलं त्याच्यातलं किंवा राहुल तायडेने जे गीत गायलेलं आहे, मला ते आठवतं त्या चित्रपटामध्ये की तुम्ही जो ज्याला म्हणतात की संयोग इतका घडून आलेला आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांची खबरचा शोध लावणे म्हणजे छत्रपती शिवराय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रकरतेने कुठे पुस्तकात येतात पण सहजतेने बाजूला सारतात, ते प्रकरण तुम्ही दाखवण्याचं काम. दुसरी गोष्ट मला एक महत्त्वाची वाटते की आत्ता त्या ह्याच्यामध्ये इतकं काही झकपक जमाना आहे, पटकन लाईट पाहिजे, फोकस पाहिजे असतो, झकपक कपडे पाहिजे असतात, डान्स पाहिजे असतो, नाटक पाहिजे असतं, त्यांना कुठतरी वल्गरनेस पाहिजे असतो. हे सगळं तुम्ही चित्रपटात टाळलं, हे तुमच्या चित्रपटाची विशेषता आहे. तर तुम्हाला हे सगळं निर्माण करताना काठीण्य काय वाटलं? नाही, एकतर तो काळ उभा करणं हे कठीणच होतं. त्याची कारणं अशी की आज आपण 150-200 वर्षाच्या आधीची गोष्ट सांगतोय आणि प्रेक्षकांना ती खरी वाटायला पाहिजे. मग त्यासाठी जी वातावरण निर्मिती असते तीही तेवढी जिवंत, तेही तेवढी सृजनशील असली पाहिजे आणि तेही प्रेक्षकांना पटणारी असली पाहिजे की मी त्या जुन्या काळात जातो. मग काय होते असे सिनेमे करताना, हा सिनेमा चेपवला जातो, जास्तीत जास्त इंडोअर शूट करायचं, आतल्या आत शूट केलं तर ही सर्व मेंटेन केलं जातं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही बाहेर एक्सटेरियल येता त्यावेळेला सर्व काळ बदललेला आहे, इमारती बदललेल्या आहेत, रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत, वाहनं, त्यानंतर रंगलेल्या भिंती, पोस्टर्स, डिजिटल्स सगळं आलेलं आहे. अशा वेळेस आउटडोअर येताना खूप मोठी आव्हानं होती. पण आम्ही त्या पद्धतीची सेट्स उभी केलीत आणि सोबत जिथे सपोर्ट पाहिजे तिथे ग्राफिकली सपोर्ट घेतला आणि तो काळ तिथे उभा केला. म्हणजे मला आता सिनेमाच्या मला खरं सांगताना आनंद होतो आहे की आज 4थ्या हप्त्यात सिनेमा आहे आणि महाराष्ट्रात भरपूर अशा स्क्रीनवर तो सिनेमा चालू आहे, प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, टॅक्स फ्री झालेला आहे. आणि अशा वेळेस ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया येतात की पहिल्या फ्रेममध्ये आम्ही जे त्या काळात जातो तर ते शेवटच्या फ्रेममधूनच बाहेर निघतो, त्या काळात आम्ही वावरतो. याची कारणं अशी आहेत की तो सेट तर उभा झालाच आहे, संवाद आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे, कलावंतांनी कमाल केलेली आहे अभिनयातून, पण सोबत येणारं संगीत आणि गाणीसुद्धा एवढी एकजीव झालेली आहे, वेगळं काहीच नाही आहे. सर्व एवढी सुंदर गुंफण आहे ती. सिनेमामध्ये आलेलं गाणं कुठेतरी गाणं टाकायचं म्हणून गाणं आलेलं नाही आहे, त्या सिनेमातलं गाणंसुद्धा गोष्ट सांगते. म्हणजे त्या कथेला एक समरूप झालेली गाणी आहेत. 2 गाणी त्याच्यात प्रामुख्याने येतात. एक म्हणजे त्या दोघांची गोष्ट सांगणारी, जे किशोर बडींनी लिहिलं की त्या दोघांचं नातं उलगडत जातं ते शेवटच्या क्षणापर्यंत. 9 वर्षाची सावित्री, 13 वर्षाचे ज्योतिराव एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि आयुष्याच्या संध्याकाळपर्यंतचा त्यांचा प्रवास, तो प्रवास सांगणारं एक गाणं आहे दोघांच्या नात्याचं. आणि दुसरं महात्मा फुलेंचं एक सामाजिक कार्य आहे. मग ते आज त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं, त्यांच्यामध्ये एक स्पार्क यायला लागते, एक ज्योत प्रज्वलित व्हायला लागते 13व्या वर्षी, जो त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग घडतोय, तुम्ही सिनेमा पाहिला आहे. तर तिथून त्यांच्या मनाचा जो एक सामाजिक संघर्ष आहे तो संघर्ष सांगणारं गाणं जे चंदू पाखरेंनी लिहिलं. म्हणजे एक त्यांचा सामाजिक प्रवास सांगणारं गाणं आहे आणि एक गाणं त्या दोघांचं नातं सांगणारं गाणं आहे. असं सुंदर त्या कथेला घेऊन जाणारी ही गाणी आहेत.
त्याच्यामुळं काहीही वेगळं वाटत नाही. सर्व कसं एकमेकांसोबत जुळून आलेलं आहे, एक सुंदर अशी गुंफण झालेली आहे. म्हणून प्रेक्षकांना आज 4थ्या हप्त्यातही प्रेक्षक चित्रपटगृहाकडे येत आहेत. म्हणजे जळमकरजी, आपण सत्यशोधक निर्माण करताना त्याची जी विरोध करण्याची जी तीव्रता आहे ती कमी केली, मानवता टाकण्याचं काम आपण त्या चित्रपटाच्या माध्यमातून. नाही, महात्मा फुले म्हणजेच मानवता आहे. आता ऍक्च्युली त्यांना जो जातीय रंग दिला जातो ना, तो स्वार्थाने दिला जातो. जात कुठे आहे? हो, ब्राह्मण महार मांगाशी धरावे पोटाशी हे म्हणणारे महात्मा, जाती धर्म पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी हे म्हणणारे महात्मा, ते जातीयवादी कसे असू शकतात? म्हणजे एका जातीचे महात्मा फुले नाहीच, सत्यशोधक सांगतात, कोणीच नाही, बाबासाहेबही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इतकी तीव्रता वाटत होती महात्मा फुलेंच्या विषयी की जनसामान्यामध्ये की बा एखाद्या जातीच्या विरुद्ध असू शकतो का हा चित्रपट, एखाद्या धर्माच्या विरुद्ध असू शकतो का चित्रपट, पण नाही, माणसाच्या माणुसकीसाठी मानवतेसाठी निर्माण करणारा चित्रपट तुमचा सत्यशोधक तयार झाला. म्हणतात की तेला वाचून महत्व नाही समईच्या वातीला, घासल्या वाचून धार नाही तलवारीच्या पातीला, पाण्या वाचून कस नाही भूमीवरच्या मातीला, आणि माणुसकी वाचून किंमत नाही माणसाच्या जातीला. नेमकी ती माणसाची जात जी आहे ती मानवता आहे, बरोबर. आणि ही दाम्पत्यात दाखवली. मला एक त्याच्यातलं आठवतं, तुम्ही महात्मा फुले दाखवताना सावित्रीबाई फुलेला कुठेच कमी दाखवलं नाही. म्हणजे महात्मा फुलेंच्या प्रत्येक संघर्षामध्ये सावित्रीबाई फुलेंचा तेवढाच वाटा आहे, बरोबर, नव्हे तर कानाभर जास्त काय. तर त्या काळातली स्त्री ही आजच्या काळामध्ये जी घराची वाटेकरी, आता म्हणतात की नाही, आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे, त्या काळामध्ये महात्मा फुलेंना घर सोडावं लागलं होतं. छोटासा प्रश्न होता, पण घरात सोडावं लागलं. पण कुठेही न थांबता महात्मा फुले अविरत त्यांचं कार्य संघर्ष सुरू राहिला. यात सावित्रीबाई फुलेंना तुम्हाला का असं वाटलं की बा आपण स्त्रीवर तुम्ही अन्याय नाही केला, स्त्रियांना तुम्ही न्याय दिला याच्यामध्ये, म्हणजे खरी स्त्रीची जी उपजत आहे ही मातृ म्हणतो आपण, तिला मातोश्री म्हणतो, ती दाखवण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ते काय आहे की अनेक वेळेला असं होतं की नवरा मोठा आहे म्हणून बायकोवर मोठेपण लादल्या जातं. बरोबर, अनेक महापुरुषांच्या बाबतीत हे झालं. किंवा मुलगा मोठा झाला म्हणून आईवर मोठेपण लादल्या गेलं. पण सावित्रीमाईंचं वेगळं आहे. सावित्रीमाई मोठ्या याच्यासाठी आहेत की त्या सावित्रीमाई होत्या, बरोबर, त्यांची स्वतःची ओळख होती. आणि किंबहुना महात्मा फुले गेल्यानंतर 8 वर्ष त्यांनी सत्यशोधक चळवळ समर्थपणे चालवली. त्यानंतर ती प्लेगची साथ आली त्यावेळेला, आणि त्याच्यातच त्यांचा शेवटी हेही झाला. पण सावित्रीबाई फुले यांची स्वतंत्र ओळख आहे. पण जसं की आपल्याला एक बायोपिक करत असताना 2-2.25 तासाचं 2.5 तासाच्या मर्यादा आहेत वेळेच्या, त्याच्यामुळे हे आभाळभर माणसं मांडताना खूप सारं, म्हणजे मला खरं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचं समाधान आहे, पण खूप साऱ्या गोष्टी राहून गेल्याचं प्रचंड वेदना आणि दुःखही होते. आणि मग जिथे जिथे जशी जशी संधी मिळते ना, तिथे तिथे जाऊन मी त्या गोष्टी सांगतो ज्या माझ्या सांगायच्या राहून गेल्या. कारण शेवटी मर्यादा आहे, आणि एक कंबो द्यावा लागतो, प्रेक्षकांना खिळवावं लागतं, आणि मग त्या गोष्टीतून लोकांना तो विचारही द्यावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी साधताना खूप गोष्टी राहून जातात, कारण ही खूप मोठी माणसं आहेत. सावित्रीबाईंना तुम्ही म्हणताय खऱ्या अर्थानं, पण मला ना खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्या की त्या नाही म्हणता आल्या. पण सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं नातं हे एवढं अतूट नातं आहे, तुम्हाला त्या गोष्टीत दिसेल की अगदी कोवळ्या वयात ते एकमेकांच्या आयुष्यात आले, आणि आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत ते एकमेकांच्या सोबत होते. आणि असं जाणवते की शेवटी तर ते 2 शरीर आणि एक आत्मा झालेले आहेत. ज्योतिरावांना पॅरालाइज आलेला आहे, त्यांना बोलता येत नाही, बोलायचं आहे, कुठून तरी आवाज येतो, आणि मग तो आवाज सावित्रींचा असतो. त्यांच्या डोळ्यातून उघळणारं पाणी. मी तो सीन जेव्हा लिहायचो आणि जेव्हा मी एडिट केला, BGMला बसलो, लिहितानाही मी रडलो, मी शूट केला तेव्हाही रडलो, मी एडिट केला तेव्हाही रडलो, आणि BGMला झाला तेव्हाही रडलो. म्हणजे हे टोकाचा संघर्ष, ज्या ठिकाणी एकजीव कसं व्हावं. आणि महात्मा फुले काय बोलणार आहे त्यांना बोलता येत नाही पॅरालिसिसच्या अटॅक आल्यानंतर, आणि तो संघर्ष मी पाहिला तिथे प्रत्यक्ष, मी पण रडलो त्या चित्रपटा पाहताना. हे सगळं असताना म्हणजे सावित्रीबाई फुले एकजीव जे होतात, मला तर असं वाटतं की त्या काळामध्ये पर्दा सिस्टीम होती किंवा महिलांना कमी लेखायला जायचं, पायातली वाहन किंवा डोक्याची टोपी कधीच तिला मान्य नाही. या काळामध्ये महात्मा फुले सावित्रीला आहो जावं म्हणतात, हे देखील तुम्ही टिपिकल मानलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे एखाद्या स्त्रीचा किती सन्मान करावा. नाही, आणि त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग जो आहे ना, तो आता ॲक्च्युली आज 4था हप्ता झाला मी सांगतोय, मला खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत, सोशल मीडियावर येत आहेत, किंवा मला प्रत्यक्ष फोन करून खूप साऱ्या, आणि विशेष म्हणजे महिलांच्या. आता आपण जसं म्हटलं की जातीवादी नव्हतेच, कितीतरी ब्राह्मण बायकांनी काय लिहिलं आहे छान, त्याच्यावर काय कॉमेंट्स आहेत, मला वाटतं मी तुम्हालाही पाठवल्या त्या काही ह्याच्या, की
मग तो सिनेमा बनवल्याचं समाधान होतं की ह्या सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक मानवता जपणारा तो माणूस होता आणि त्या दोघांचंही नातं तिचं नातं तेवढं मानवता जपणारं होतं आणि ते काळाच्या पुढचा विचार करत होते. जसं तुम्ही स्त्रियांच्या बाबतीत बोलता तो काळ कसा होता किंवा स्त्रियांच्या बाबतीत किती बांधलेला काळ होता आणि किती त्यांना मर्यादित केलेला काळ होता, अशा वेळेस एका स्वतंत्र हवेचा अनुभव महात्मा फुलेंनी दिला. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मुक्ता जे साळवे मुलगी आहे, पहिली मुलींची परीक्षा होते आणि पहिल्यांदा ती एवढा छान निबंध लिहिते आणि ती व्यवस्थेला प्रश्न विचारते की धर्म काय, मग आमचा धर्म कुठला, हे प्रश्न जेव्हा पळायला लागतात तेव्हा ज्योतिराव फुले म्हणतात की आता खऱ्या शिक्षणाचा अर्थ आणि आता खरं शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होत आहेत, कारण व्यवस्थेला एक चिमुरडी मुलगी प्रश्न विचारायला लागली आणि प्रश्न विचारायला माणूस जेव्हा लागतो तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षण कुठेतरी पूर्णत्वास गेल्याचं ती अनुभूती असते. मला त्या चित्रपटामध्ये एक असं जाणवलं की महात्मा फुलेंचं प्रेरणास्रोत छत्रपती शिवराय त्यासारखे महामानव असू शकतात, पण महात्मा फुले सुद्धा कोणातरी प्रेरणास्रोत आहे ते तुम्ही एंडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाखवले. म्हणजे महात्मा फुलेंची चळवळ तिथे थांबली नाही, तर ते खांद्यावर नेण्याचं काम बरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पुढे. आणि आज सर्व तो विषय महत्त्वाचा आहे. मला खूप लोकांनी सांगितलं की महात्मा फुलेंच्या मरणानंतर खूप संवेदनशील घटना त्यांच्या आयुष्यात होत्या, त्या पडद्यावर आल्या असत्या तर आणखी लोकांना हेलावून गेल्या असत्या. जसं त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस त्यांचा जो मुलगा दत्तक मुलगा होता यशवंत, तो ब्राह्मण असल्यामुळं त्याला त्यांच्या आप्तांनी नातेवाईकांनी त्याला अग्नी देऊ दिला नाही, सावित्रींनी स्वतः अग्नी, एवढे हेलावणारे प्रसंग होते. हे प्रसंग का टाळलेत? तर मी त्यांना सांगतोय आणि अजून पुन्हा याही मुलाखतीच्या माध्यमातून सांगतोय, ती गोष्ट व्यक्तीची नव्हती. व्यक्तीची गोष्ट असेल तर ती जन्मापासून सुरू होईल, मृत्यूमध्ये त्या गोष्टीचा शेवट होईल, पण ही गोष्ट विचारांची होती आणि विचार कधी मरत नाही. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते आणि मग ज्योतिराव जे लिहितात, जे अनुभवतात, जे सांगतात, ते बाबासाहेब तो रथ पुढे नेतात आणि पुन्हा बाबासाहेबांची जे एक तर्जनी आहे जी आम्ही सर्व पाहतो, त्या तर्जनीचाही अर्थ कुठेतरी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हे कष्टानं मिळवलेली लोकशाही, कष्टानं मिळवलेलं स्वातंत्र्य, कष्टानं मिळवलेला स्वाभिमान, हे सर्व तुम्हाला आता हा समतेचा रथ पुढे घेऊन जायचा आहे आणि ही जबाबदारी येणाऱ्या पिढींची आहे. ही तर्जनी मला लहानपणापासून खुणवायची, बाबासाहेबांची ती तर्जनी. ते काय बरं सांगत असावे मला वाटायचं. आणि जेव्हा मला सिनेमासारखं एक सशक्त माध्यम माझ्याकडे आलं तेव्हा मी एक छोटासा प्रयत्न केला की बाबासाहेब काय सांगायचा प्रयत्न करत असेल, की बाबांनो या पिढीला ते सांगतायत, नव्या पिढीला, की आता हा समतेचा रथ पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि ती आपली एक लास्ट फ्रेम आहे सिनेमाची, ती विचार पुढे जातोय. मला तो तुमचा प्रयत्न अतिशय महत्त्वाचा वाटला की त्या माध्यमातून सांगावंसं वाटतं या प्रेक्षकांना सुद्धा कि जागो भारतवासियों, तूफान आने से पहले भूल गए क्या, महामानव ने जाने से पहले, कहा था महामानव ने जाने से पहले कि नींद ना लो मेरा रथ मंदिर पर ले जाने से पहले, अरे तुम तो पहले ही सो गए हो मेरा रथ हिलाने से पहले. पण तो रथ तिथे थांबून दिला नाही तुम्ही. महात्मा फुलेंचा अविरत रथ हा बाबासाहेबांनी पुढे नेला. मला असं वाटलं इतकं छोटंसं का होईना, पण तुमचा हा छोटासा प्रयत्न वाटला, पण आज जगाच्या पडद्यावर तो आला. आज प्रेक्षकांच्या हृदयाशी तो ठाव घेतो. प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे, धडपड करतो आहे. याचा आनंद तुम्हाला खूप जास्त आहे. खूप आहे, खूप आहे. मला आता असं वाटतं अजून आज 4थ्या हप्त्यात सिनेमा जातोय आणि आता सर्व टीमचा तुम्ही सोबतच आहात, आपण एकत्रितच प्रयत्न करतोय की मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत हा विषय आणि हा विचार पोहोचला पाहिजे. कारण आता वाचणारी पिढी संपलेली आहे. बरोबर आहे. आता ती मोबाईलमध्ये कुठेतरी एंगेज आहे, ती टी व्ही समोर गुंतलेली आहे आणि मग त्यांना कळणारी भाषा, त्यांना समजणारी माध्यमं, त्या माध्यमांचा मी एक चांगला प्रयत्न केला आहे त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा विचार पोचवण्याचा. आणि आता माझी एवढीच इच्छा आहे की आता 4थ्या हप्त्यात सगळी शाळा कॉलेजची मुलं जात आहेत, त्याच्यामुळे खरंच एक तो सिनेमा बनवल्याचं समाधान आहे. मला असं वाटतं की मुलांच्या प्रतिक्रिया येत आहेत, छान छान मुलं बोलत आहेत, महात्मा फुलेंविषयी चर्चा करत आहेत, सावित्रीबाईंविषयी पोरं बोलायला लागलीत, त्यांचे व्हिडिओज समोर येत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. मला कुठेतरी तो सिनेमा बनवल्याचं आता समाधान वाटते. तुमचं नक्कीच सिटी न्यूज चॅनलच्या वतीनं अभिनंदन करतो मी. सर, अतिशय या धक्काधक्कीच्या युगामध्ये आपण सत्यशोधक, सत्याचा शोध घेणारा सत्यशोधक तुम्ही आमच्या रसिकांसमोर मांडलेला आहे. रसिक श्रोत्यांना विनंती करतो की हा महाराष्ट्र शासनाचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी टॅक्स फ्री तो चित्रपट केला. अनेक वर्षानंतर, म्हणजे मला वाटतं 1 दशक झालं असेल चित्रपट टॅक्स फ्री झाला नाही, पण मराठी चित्रपट हा टॅक्स फ्री होतो
आणि आज प्रेक्षकांपर्यंत मला असं वाटतं ते कौटुंबिक चित्र आहेत. त्यात कुठे अस्थिरता तुम्हाला दिसत नाही, कुठे घाणेरडापणा दिसत नाही. तो प्रबोधनाचं माध्यम. महात्मा फुलेंनी माझ्यासाठी काय केलं असेल, माझं जीवन कसं प्रबोधित केलं असेल, हे सगळं सांगण्याचं काम सत्यशोधक करतो. मी या माध्यमातून आपण असं नम्र विनंती करतो की आपण हा चित्रपट पाहावा, भरभरून प्रतिसाद द्यावा आणि ज्या महात्मा फुलेंचा संघर्ष आदरणीय निलेशजींनी या चित्रीकरणाच्या माध्यमातून, सत्यशोधकच्या माध्यमातून तुमच्या पुढ्यात ठेवलेला आहे. मी पुन्हा विनंती करतो की आपण तो थिएटरमध्ये जाऊन पाहावा, आनंद घ्यावा आणि स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करून आणावे. आज आपला मुलगा नुसतं कॉन्व्हेंटला जातो, आई सोडून देते, इथपर्यंत नाही तर त्या मायमाऊलीने, सावित्रीबाई फुलेंनी इतरांच्या मुली शिकल्या पाहिजे. दगड दोंडे खाऊनसुद्धा, शेण खाऊनसुद्धा तिची प्रकृती अतिशय हलाखीची असताना नवरा मरतो आहे, हे सगळं चित्रीकरण त्यात आहे. हे तुमच्या जीवनात परिवर्तन करणारा चित्रपट निर्माण केला. मी मनापासून समाजाच्या वतीनं, येणाऱ्या प्रेक्षकांच्या वतीनं निलेश सर आपले धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय चांगला चित्रपट आपण दिला आहे. आपलं मनापासून आम्ही आपलं धन्यवाद यासाठी की आमच्या सिटी न्यूज चॅनलला आपण सदिच्छा भेट दिली आणि या दरम्यान आपण आमच्याशी संवाद साधला, रसिकांशी संवाद साधला. मनापासून आपले धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद रसिक श्रोत्यांनो. धन्यवाद.